भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी संत तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेकरिता निवडला विठ्ठल। तर सेवेला अल्पसा पर्याय दिवसा तो म्हणजे असा, श्रीनाथ मस्कोवा व जोगेश्वरी माता यांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। तर हा जो आजचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची तयारी काय आजपासून चालू नव्हती। कार्यक्रम 4-5 दिवस अगोदर होता, पण
कार्यक्रमाची तयारी चालली होती. म्हणजे ह्यातून आपल्याला हे जाणवतं की त्या भक्तांच्या अंतःकरणातलं प्रेम. म्हणजे भक्तांना असं वाटत होतं की हा जो लग्न सोहळा आहे, हा लग्न सोहळा कधी होतोय. म्हणजे प्रत्येक भक्ताला याची ओढ लागली होती. म्हणून मला असं वाटतं, नाथा तुमच्या लग्नाची लागली ओढ, नाथा तुमच्या लग्नाची लागली ओढ, अहो मस्कोबा नाव तुमचं गुलाबी लागली ना प्रत्येकाला ओढ की बाबा या श्रीनाथ मस्कोबा व जोगेश्वरी मातेच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्र जमलोय. परंतु या 4-5 दिवसाच्या अगोदर प्रत्येकाला ओढ लागली होती की बाबा त्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम येतोय कधी आणि मी बघतोय कधी. बरोबर ना? बरं मला सांगा, आता तुम्ही सर्वजण इथं एकत्र जमलाय, बरोबर ना? पण इथं एक सुद्धा माणूस असा नाही की तो कोणत्याही देवाला मानत नाही. मला सांगा, तुम्ही काळू गायला जाता तिथं सुद्धा हात जोडता, आंबा गायला जाता तिथं सुद्धा हात जोडता. बरं नाहीच एखाद्याने कोणत्या देवाला मानलं तर बांधवाच्या मस्कोबा देवाला तरी मानता ना? मानता ना? मग मला सांगा, तो बांधवाचा मस्कोबा देव तो नेमका तिथं स्मशानभूमीमध्ये आला कसं काय बाबा? कसं काय आला? तर एकच कारण होतं, फक्त भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव. कुणाचा भाव होता? तर त्या कमलापती नावाच्या धनगराचा त्या भगवंतावरती असलेलं अंतःकरणातलं प्रेम. ज्यावेळी स्वतः काळ भैरवनाथ, म्हणजे काळ भैरवनाथाचा अवतारच कोण आहे? मस्कोबा देवी. स्वतः काळ भैरवनाथ सोनारी गावामध्ये राहत होते आणि सोनारी गावामध्ये राहत असताना हा जो त्या काळ भैरवनाथाचा भक्त होता कमलाजी, तो कमलाजी नितांत प्रेम करायचा काळ भैरवनाथाच्या वरती. दररोज त्याची सेवा केल्याशिवाय तो मेंढर चालायला जात नव्हता. कोण? कमलापती. तर असं दररोज सेवा करायचा. परंतु काही दिवसांनी काय होतं, तर त्या सोनाली गावातला जो चारा असतो तो चारा
संपतो, म्हणजे त्या मेंढी माऊलीला खाण्यासाठी चारा राहत नाही. मग कमळाजीच्या मनामध्ये विचार येतो की बाबा आपण एक ना एक दिवस हे गाव सोडलं पाहिजे. मग कमळाजीच्या मनात विचार आल्याच्या नंतर तो करायला ही सुरुवात करतो. तर त्याने ते गाव सोडलं आणि वीर या गावामध्ये आला. कोण? कमळाजी. मग वीर या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याला वाटू लागलं की बाबा दररोज आपण देवापाशी नतमस्तक झाल्याशिवाय आपण मेंढर चालायला सुद्धा जात नव्हतो. देवाची सेवा केल्याशिवाय आपण मेंढर चालायला जात नव्हतो. पण आता आपण इकडे आल्यामुळे देवाचं साधं तोंड सुद्धा पाहत नाही. ही तळमळ त्याच्या दररोज अंतःकरणामध्ये ठसायची. कोणाच्या? कमळापतीच्या. कोणाच्या? कमळापतीच्या. तर मग असं म्हटल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाला दररोज वाईट वाटायचं. परंतु एक सांगू, जर त्या भक्ताचा देवावरती जर विश्वास असेल ना तर तो देव सुद्धा तिथे यायला तयार आहे महाराज. अहो ज्यावेळेस त्या कमळापतीच्या अंतःकरणामध्ये हे शब्द ठसायचे तर स्वतः भगवंताने निर्णय घेतला, त्या काळ भैरवनाथाने निर्णय घेतला की बाबा आपण आपल्या भक्ताकडं गेलं पाहिजे. पण जायचंय मग कशाच्या रूपामध्ये जायचं जेणेकरून लोकांना समजलं नाही पाहिजे. आणि मग स्वतः काळ भैरवनाथ एका सर्प रूपामध्ये आले. कशात? एका सर्प रूपामध्ये आले. आणि सर्प रूपामध्ये आल्याच्या नंतर कमळाजीला कळालं की बाबा आपला काळ भैरवनाथ आपल्यापाशी आलाय. मग काळ भैरवनाथ आल्याच्या नंतर काळ भैरवनाथाची राहण्याची जागा कुठे होती माहिती का? कमळापती हा एक डोंगर होता. त्याच्या हातात एक कायम काठी असायची आणि खांद्यावरती एक घोंगडी असायची. मग त्या घोंगडीमध्ये या काळ भैरवनाथाला त्याने ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि मग दररोज मेंढर चालण्यासाठी जायचा, दररोज देवासोबत गप्पा वगैरे मारायचा. पण काही दिवसांनी काय होतं तर गावामध्ये चर्चा होती. कशाची? तर जो कमळापती नावाचा धनगर आहे त्याच्याजवळ एक सर्प आहे. मग लोकांच्या मनामध्ये विचार येऊ लागला की बाबा त्याच्या ज्या घोंगडीत सर्प आहे मग तो सर्प त्याला चावत नाही का, असा लोकांच्या मनामध्ये विचार येऊ लागला. तर अशी चर्चा होता होता ती चर्चा कमळापतीच्या वडिलांच्या कानापर्यंत पोहोचली. कोणाच्या? कमळापतींच्या वडिलांपर्यंत जाऊन पोहोचली. मग कमळापती मेंढर चालून घरी आले, आपल्या खांद्यावर घोंगडी खाली ठेवली आणि खाली ठेवल्याच्या नंतर त्याच्या वडिलांनी विचारलं की कमळाजी तुझ्या घोंगडीमध्ये सर्प आहे का? तर त्यावेळेस कमळाजीच्या मनामध्ये विचार येतो बाबा आपण जर आता सांगितलं तर आपल्या देवाचं काही खरं नाही. म्हणून स्वतः कमळाजी तिथं एक शब्द नाही बोलत, जाग्याच्या जाग्यावरती स्तब्ध उभा राहतो आणि तिथून निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर स्वतः काळ भैरवनाथाने सांगावं की अरे कमळापती मला इथं ठेवण्याची जागा नाही, इथं शेजारी एक पडीकरण आहे. त्या पडीकरणामध्ये एक स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये एक वारुळ आहे. काय? एक वारुळ आहे आणि त्या वारुळामध्ये तुम्हाला जाऊन सोड. कोण म्हणलं? कमळापती. मग असं म्हटल्याच्या नंतर त्या कमळापतीने भगवंताला तिथं सोडण्याचा निर्णय घेतला आणि भगवंताला तिथं सोडलं. म्हणजे मला सांगा, माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की फक्त काय होता कमळाजीकडं? अंतःकरणात त्या भगवंताविषयी भाव होता, अंतःकरणात त्या भगवंताविषयी प्रेम होतं. म्हणून स्वतः देव कुठं आला तर ते पुढचा कथा बघ तुम्हाला सगळ्या माहितीच आहे. देवाचं नाव मस्कोबा का पडलं? स्वतः काळ भैरवनाथाचा अवतार म्हणजेच मस्कोबा आहे. पण मस्कोबा नाव का पडलं तर जिथं देव वारुळामध्ये राहत होता ती जागा होती स्मशानभूमीची. म्हणून वीरच्या लोकांनी काय केलं तर मस्कोबा हे नाव दिलं. कोणाला? काळ भैरवनाथाला. म्हणजे काळ भैरवनाथाचा अवतार हा साक्षात मस्कोबा देवाचा अवतार आहे. मग मला सांगा, साक्षात काळ भैरवनाथ वीर मध्ये आला, कारण काय होतं? मी जे बोलते ते तुम्हाला समजतंय का? समजतंय का? काळ भैरवनाथाचं वीरला येण्याचं कारण काय होतं तर फक्त भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध असा भाव. मग भाव
तर देव आपल्या संकटांशी नक्कीच झुंज द्यायला यायला तयार आहे. परंतु आपल्या अंतःकरणाला फक्त देवाला भाव लागतो. देवाला भूक लागली ना कशाची? तर फक्त भावाची. म्हणून माझे साधू संत सांगतात देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा दुष्काळ तयाला. देवाला लागतो महाराज तर फक्त आपल्या अंतःकरणातला भाव. परंतु आपण भाव न टाकता काय करतो तर एकनिष्ठ राहत नाही. मला सांगा, आपण काळूबाईला हात जोडतो बरोबर ना? परंतु काळूबाईला हात जोडल्याच्या नंतर लगेच अंबाबाईला सुद्धा हात जोडतो बरोबर ना? म्हणजे आपण एकनिष्ठ राहत नाही. आता मला सांगा महिला मंडळी, तुम्ही मावळ्याला जाता बरोबर ना? जाता का नाही? मावळ्याला जाता का नाही? जाता. तर तिथं गेल्याच्या नंतर अशा 5-6 देवी लाईनीत मांडता बरोबर ना? आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाहता. पण जे कोणा हाताला काही लागलेलं आहे ते एका दुसऱ्या दगडाला पुसता बरोबर ना? परंतु हे कोणाला माहिती असतं? तर जो देव आहे त्याला, आणि जो तुम्ही आले नाही तुम्हाला बरोबर ना? बरोबर ना? हा, मग हे फक्त तुम्हाला माहिती असतं. पण मला सांगा, जी दुसरी येणारी स्त्री आहे तिला माहित असतं का हे? नाही. तिला वाटतं हाच देव आहे काय? तुम्ही ज्याला हात पुसला होता का तिला वाटतं हाच देव आहे. ती डबल इकडे मांडती आणि डबल ती त्याला देव तयार करते आणि डबल जी राहिलेली आहे ती तिसऱ्याला पुसती. म्हणजे असं तर आपलं मनचं देव आहे बरोबर ना? मग असं जर आपले मनाचे देव जर आपण बनवले तर देवाची प्राप्ती होईल का? नाही होऊ शकत. आहो महिला मंडळी, तुम्ही ताताना वारानुसार देव बदललेत का नाही? मला सांगा, सोमवार आल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाता? कुठे जाता? तर शंकराच्या मंदिरामध्ये जाता. तिथे जाऊन काय म्हणता? तर हा झाला महाराज सोमवार बरोबर ना? एक आता नाही वागायचं. तर मला सांगा, हा झाला सोमवार.
हे झालं महाराज मंगळवारचं, बरोबर ना? मंगळवार गेल्याच्या नंतर येतो बुधवार. बुधवारला सुद्धा विठ्ठलाक. मग बुधवार गेल्याच्या नंतर येतो शुक्रवार, बरोबर ना? यांचं लक्ष आहे का? हा. मग गुरुवार आल्याच्या नंतर कुठं? दत्ताकडं. गुरुवार जाता जातो आला शुक्रवार. शुक्रवार आल्याच्या नंतर कुठं जाता? कुठं? तर सरस्वती मातेकडे जाता, बरोबर ना? फक्त त्याच दिवशी शुक्रवारी, फक्त त्याच दिवशी. मग शुक्रवार जातो येतो शनिवार. मग शनिवारी सुद्धा कोणाकडं? ही फक्त कधी? शनिवारी, बरोबर ना? फक्त शनिवारी. शनिवार आला की लगेच हनुमंतराच्या रविवार. रविवार आल्याच्या नंतर कुठं जाता? कुठं जाता? तर जेजुरीला, बरोबर ना? जेजुरीला गेल्यानंतर तिथं भंडारा उतरून काय म्हणता? भंडारा उतरत ना? आणि काय म्हणता? मल्हारीची माझ्या मल्हारीची Thank you.
आता व्यवहारातलं उदाहरण सांगते. तुम्हाला एका दुकानामध्ये साखर 55 किलो रुपये भेटते. किती? 55 किलो रुपये. मग तुम्ही तिथून साखर आणता, बरोबर ना? मग काही दिवसांनी तुम्हाला असं कळतं की त्याच्या शेजारच्या दुकानामध्ये 50 रुपये किलोनी. किती? 50 रुपये किलोनी. मग तुम्ही ती दुकान सोडता आणि या दुकानामध्ये जाता. पुन्हा तुम्हाला असं कळतं की तिसऱ्या दुकानामध्ये 45 भेटते. तुम्ही ती सोडता आणि त्या दुकानामध्ये जाता, बरोबर ना? आणि ही दुकानं चेंजेस करताना तुम्हाला वाटतं माझ्या कुणीच बघत नाही. ह्या दुकानात जाताना त्या दुकानात जाताना तुम्हाला असं कसं तरी वाटतं ना, असं वाटतं कुणीच माझ्याकडे बघत नाही, बरोबर ना? पण मला सांगा, मांजर ज्यावेळेस दूध पित असते तिला काय वाटतं, माझ्याकडे कुणीच बघत नाही, पण सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तसं तुमच्याकडे सुद्धा सगळेजण बघत असतात. मग असं तुम्ही प्रत्येक ह्या दुकानामध्ये जा, त्या दुकानामध्ये जा, असं केल्याच्या नंतर काही दिवसांनी काय होतं, आमच्यासारखी महाग मंडळी तुमच्या घरी चहा पिण्यासाठी येतात. घरी आल्याच्या नंतर चहा पाजताना नसला पाजायला तरी हात तरी आणा. हा बरं असं. मग चहा पिण्यासाठी घरी आल्यावर आम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर किचन रूम मध्ये त्या चहा करण्यासाठी गेल्या. कोण? तर तुमची पत्नी. पण तिथं गेल्याच्या नंतर तिने चहा केला, सगळं काय केलं, परंतु चहामध्ये साखर टाकायला नव्हती. मग तिने तुम्हाला आवाज दिला, होय वा? मग तुम्ही पळत गेला कुणाकडं? तिच्याकडं. आणि तिने सांगितलं सगळं काय आहे तर साखरच नाही. आणि त्यावेळेस तुमची अशी गमत होणार, तुमच्या फोन पे वर तिथं झिरोच आणि खिशात तर काहीच नाही. मग मला सांगा, आता तुम्ही कोणत्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तो दुकानदार तुम्हाला उधार साखर देईल का? बोलते हा, देईल का? नाही देऊ शकत. का? तर एका दुकानदारावरती विश्वास ठेवला नाही आणि एका दुकानदारावरती ठाम राहिला नाही. तसं भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. आणि जर आपण एकनिष्ठ राहिलो नाही तर आपल्याला सुख नावाची गोष्ट प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबा या अभंगाच्या प्रथम
सुख होईल. आपण जर एक देव केला नाही तर आपल्याला सुख नावाची गोष्ट प्राप्त होणार नाही. पण आपण एक देव न करता काय करतो तरी बघा, तर या संसारूपी रागराग्यामध्ये गुंतून बसतो. पण मला सांगा, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी संसार केला त्यांचा संसार कधी पूर्णत्वाला गेला का? गेला का कधी पूर्णत्वाला? तर नाही. संसारात गुंतून आपण काय म्हणत बसलो की या संसाराला माझं माझं म्हणत बसलो, बरोबर ना? पण मला सांगा, संसार खरंच आपला आहे का बाबा? बरं, संसारात राहून आपण संसार करत बसतो, पण संसारात राहून कधी देवाचं नामस्मरण तरी करतो का? संसारात राहून आपण असं नक्की म्हणतो, संसार माझा 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 माझा, संसार माझा मी संसाराचा. काय म्हणतो आपण? संसारात गुंतून असं म्हणतो, बरोबर ना? पण संसारात राहून सुद्धा असं म्हणतो का? देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, असं म्हणतो का आपण? तर नाही. मग मला सांगा, तुम्ही ज्या संसाराला माझं माझं म्हणता तर खरंच कुणी कुणाचं आहे का? तर माझे साधू संत प्रमाण देव सांगतात, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही संसार देतो सोडून, पोरं देतो सोडून आणि हिडतो टाकू तुमच्या बरोबर ना? पण माझ्या नामदेवरांनी संसार सोडून द्यायला मुळीच सांगितलेलं नाही, कारण ते सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, 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 संसारी असावे उत्कृष्ट केला, परंतु संसार हा निकृष्ट केला. रावणाने काय केलं तर संसार उत्कृष्ट केला, परंतु परमार्थ हा निकृष्ट केला. आणि माझ्या नाथबाबांनी काय केलं, संसारही उत्कृष्ट केला आणि परमार्थ सुद्धा उत्कृष्ट केला. काहींना संसार पण जमला नाही आणि परमार्थ पण जमला नाही, त्यामध्ये आपणच मोडतो. आपल्याला संसार पण जमला नाही आणि परमार्थ सुद्धा जमला
आपला नाही. मग आता मी तुम्हाला सांगते की बाबा एक देव करा, एका देवाशी एक निष्ठ राहा. हे जर तुम्ही नाही ऐकलं तर काय होईल? काय होईल? स्वतः यम येईल आणि त्यावेळेस विचारेल स्वर्गीच्या वाटे यम करीतो पुसापुसी, स्वर्गीच्या वाटे यम करीतो पुसापुसी. खरं सांगती वाची एकादशी, खरं सांगती वाची एकादशी. स्वर्गीच्या वाटे यम करीतो पुसापुसी, स्वर्गीच्या वाटे यम करीतो पुसापुसी. खरं सांगती वाची मग काय सांगितलं? स्वतः यम सुद्धा नाही येईल आणि विचारेल की बाबा तू एक देव केला होता का? पण ज्यांनी केला ते हा म्हणतील, ज्यांनी नाही केला ते नाही म्हणतील. मग असं जर वाटत असेल की या संसारात राहून सुद्धा आपल्याला सुख नावाची गोष्ट प्राप्त व्हावी तर एक देव करणं महत्वाचे आहे. कारण या संसारामध्ये कालही सुख नव्हतं, आजही नाही आणि उद्या सुद्धा नसणार आहे. कारण हा संसार हा दुःखमूळ सांगितलाय. मग असं जर वाटत असेल की संसारात राहून सुद्धा मला सुख भेटावं तर त्यासाठी एक देव करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो हेरती माई गे सुखाची जनाती, हेरती माई गे सुखाची जनाती. सुखाची जनाती, तर नाही, संसार हा आपल्याला करता येत नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं. मला सांगा आता, जोगेश्वरी मातेने आणि म्हस्कोबादेवाने सुद्धा लग्न केलं, परंतु ते त्यात गुंतून बसते का? तर नाही, ते त्यातून सुटले, पण आपण त्यामध्ये गुंतून बसलो, बरोबर ना? मग आपण आज कशाच्या निमित्तानं जमलो एकत्र? तर त्यांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं. मला सांगा, बाळूमामाने सुद्धा काय केलं?
लग्न केलं परंतु लग्नात गुंतले, ते संसारात गुंतले का? तर नाही, संसारातून सुटले, पण आपण मात्र गुंतलो. मग मला सांगा, जोगेश्वरी मातेने आणि या मस्कोबा देवाने सुद्धा लग्न केलं, परंतु त्यांनी काय केलं? तर या भक्तजनांचा सांभाळ केला. त्यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्र जमले, बरोबर ना? पण बाबा मला सांगा, आता मनुष्याचं लग्न किती वेळा होतं? डोक्यात बसते का नाही? माणसाचं लग्न किती वेळा होतं? एकदाच होतं. मग मस्कोबा देवाचं आणि जोगेश्वरी मातेचं लग्न दरवर्षी का साजरं करतात बाबा? का साजरा करतात? तर आपल्या या पृथ्वी तलावरती एक महाभयंकर राक्षस आला होता. काय? एक महाभयंकर राक्षस आला होता. आणि तो जो राक्षस होता तो कोणाला देवाची जो पूजा करीत होता त्याला पूजा करून देत नव्हता. कोणी यज्ञ करायचं देवाचं त्याला सुद्धा काहीही करून देत नव्हता. मग अंबाबाईच्या मनामध्ये विचार आला की बाबा या राक्षसाचं काही ना काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून अंबाबाई ज्योतिबाकडे गेल्या आणि ज्योतिबाकडे गेल्याच्या नंतर ज्योतिबाला सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. मग सांगितल्याच्या नंतर ज्योतिबाला सांगितलं की या राक्षसाचा आपल्याला वध करायचा आहे. जो देवांची पूजा करतो, जो देवांची सेवा करतो त्याला सुद्धा हा करून देत नाही. मग याचा आपल्याला काही ना काहीतरी करायचंय. मग असं म्हटल्याच्या नंतर ज्योतिबा म्हटले की बाबा याला मी मारू शकणार नाही. याला जर मारायचं असेल तर कुठे जावं लागेल? तर शिवशंकराकडे जावं लागेल. मग शिवशंकराकडे जावं लागले म्हणल्याच्या नंतर मग सगळेजण निघाले. कुणाकडे? तर शंकराकडे. आणि तिथं नारद मुनी सुद्धा त्यांच्यासोबत निघाले. मग निघाल्याच्या नंतर शिवशंकराला सगळा घडलेला वृत्तांत सांगितला की बाबा इथं आपल्या पृथ्वी तलावरती एक महाभयंकर राक्षस आलाय आणि तो प्रत्येकाला त्रास देतोय. मग शिवशंकरांनी विचार केला की बाबा याला जर मारायचं असेल तर आपण सुद्धा काय मारू शकत नाही. मग याला जर मारायचं असेल तर सप्ताह काळ भैरवनाथच मारतील. मग असं म्हटल्याच्या नंतर काळ भैरवनाथापर्यंत ती वार्ता पोहोचली आणि काळ भैरवनाथ या पृथ्वी तलावरती आले. परंतु पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर हा जो राक्षस होता त्यावेळेस हा राक्षस त्या पाताळामध्ये सुद्धा गेला होता. कुठं? पाताळामध्ये. पण पाताळामध्ये गेल्याच्या नंतर जो सापांचा राजा होता त्याला वाटलं की बाबा हा जो काळ भैरवनाथ येतोय तो माझ्यावरतीच आक्रमण करतोय की काय? कोणाला वाटू लागलं? तर सापांच्या राजाला. म्हणून ज्यावेळेस काळ भैरवनाथ त्या पाताळामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जो सापांचा राजा होता त्याला वाटलं मलाच मारण्यासाठी आलाय का काय? म्हणून त्यांनी काय केलं? जे आपले साप होते एकदम विषारी साप ह्या काळ भैरवनाथाच्या अंगावरती सोडले. परंतु साक्षात काळ भैरवनाथ हा शिवशंकराचा अवतार होता, बरोबर ना? शिवशंकराचा अवतार होता. एवढं विषारी साप सोडले परंतु त्याला कुठेही काही झालं? काळ भैरवनाथाला काही झालं नाही. मग ते शेवटी साप कंटाळून जाऊन निघून गेले आणि सापांच्या राजाकडे गेले. सांगितलं की असा महापराक्रमी व्यक्ती आलाय की त्याला आम्ही जाऊन कंटाळून गेलो, पण त्याला मात्र कसली विषबाधा झाली नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर सापाच्या राजाच्या मनात विचार येतो, बाबा आता करायचं तरी काय? म्हणून त्यांनी काय केलं? तर 7 रत्न विष भरलं. किती? 7 रत्न. कोणाला पिण्यासाठी? तर काळ भैरवनाथाला. मग काळ भैरवनाथाला गोडी लावून जेवण्याचं आमंत्रण दिलं. कुणी? तर सापांच्या राजाने. मग जेवण्याचं आमंत्रण दिल्याच्या नंतर ते काळ भैरवनाथ जेवायला आले आणि जेवायला बसल्याच्या नंतर ते त्यांनी विष प्यायला लावलं. पण 7 रत्न विष पिऊन सुद्धा त्या काळ भैरवनाथावरती कसलाही परिणाम झाला नाही. का नाही झाला? का नाही झाला? तर साक्षात शिवशंकराचा अवतार होते, बरोबर ना? मग हा सगळा जो वृत्तांत होता हा त्या सापांच्या राजाची जी मुलगी होती तिचं नाव होतं जोगेश्वरी. मग ती जोगेश्वरी हा सगळा वृत्तांत पाहत होती. मग तिला वाटलं की असा कोणता पराक्रमी व्यक्ती की ज्याला एवढं सगळं करून सुद्धा काहीही झालं नाही. मग तिने पाहिलं तर तिला कळलं की हा काळ भैरवनाथ आहे आणि याला एवढं आपल्या वडिलांनी करून सुद्धा याला काहीही झालं नाही. मग तिला वाटतं एकदम महापराक्रमी व्यक्ती आहे हा. मग तिचं त्यावेळेस त्या भगवंतावरती प्रेम बसतं आणि प्रेम बसल्याच्या नंतर तिने तिच्या पित्याला सांगितलं की मी लग्न करीन परंतु ह्या महाशूर व्यक्तीसोबतच मी लग्न करीन. मग तिच्या वडिलांना सुद्धा वाटलं की आपली मुलगी म्हणते की एकदम बरोबर आहे का? तर याला एवढं मी विष पाजलं तरी सुद्धा काही झालं नाही. का नाही झालं? तर शिवशंकराचा अवतार होता, बरोबर ना? मग तिथून पासून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत आपण त्यांचा लग्न सोहळा पार पाडतोय, बरोबर ना? आपण
जमले. कशाच्या? लग्न सोहळ्याच्या. पण तुम्ही एवढे भक्तजन कशासाठी जमले? कशासाठी? तर त्यांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं जमलेलो आहे, बरोबर ना? आणि आज जो कार्यक्रम चाललेला आहे, या कार्यक्रमाचा आवाज असा दूर दूर पर्यंत जात आहे की बाबा या ठिकाणी असा कार्यक्रम आहे बरं का. प्रत्येक जण येतोय बाबा तिथं काय आहे? तर प्रत्येक जण सांगतोय शेंडगे वस्ती या गावामध्ये असा कार्यक्रम आहे. म्हणून या सर्व भक्तजनांच्या अंतःकरणातलं प्रेम पाहून आणि अंतःकरणातला भाव पाहून म्हणावंसं वाटतं, या शेंडगे वस्तीमध्ये हो, या शेंडगे वस्तीमध्ये, या शेंडगे वस्तीमध्ये काही वाजत नाचता, काही वाजत नाचता. वाजत 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 गाणं कीर्तन देवाचं नाचतं. सोन्याचं वाजिंग रंगीला देवाचं गाणं. त्यांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं जमले, बरोबर ना? पण मला सांगा, मस्कोवा देवाने आणि जोगेश्वरी मातेने सुद्धा लग्न केलं, पण ते संसारात गुंतले का? तर नाही, ते संसारातून सुटले. पण आपण मात्र गुंतून बसलो. मग आपण कशाच्या पाठीमागं पळतोय आता सध्या? तर संपत्तीच्या पाठीमागं पळतोय, बरोबर ना? मग मला सांगा, संपत्ती खरं आहे का? संपत्ती ही नश्वर आहे. मला सांगा, आज तुमचे लय काळे कुळकुळीत केस आहे, पण काळ्याची उद्या पांढरी होणार नाही. आज तुमचे लय पांढरे दातासारखे मोत्यासारखे दाते, पण एक ना एक दिवस ते पडणार नाही. म्हणजे संपत्ती ही नश्वर आहे. कधी आणि कशी कुणावरती वेळ येईल ही सुद्धा सांगता येऊ शकत नाही. मला सांगा, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार, असं कुणाला वाटलं होतं का की बाबा दादांच्या फोटो खाली भावपूर्ण श्रद्धांजली असं वाक्य म्हणून? वाटलं होतं का? खूप चांगला नेता होता, पण वाटलं होतं का? तर नाही. म्हणून एकच लक्षात घ्या की तो नेता होता तरी सुद्धा काही सोबत नेता आलं नाही. म्हणून संपत्ती ही नश्वर आहे. पण एवढं कळून सुद्धा महाराज आपण एकाच गोष्टीच्या पाठीमागे पळतोय, फक्त नोटांवर, बरोबर ना? तुम्हाला एक आपली गंमत सांगते. आपला जन्म हा खाटावर होतो. कुठं? आपला जन्म होतो खाटावर, लग्न होतं पाटावर, 13वा होतो घाटावर, आणि आयुष्यभर लक्ष मात्र फक्त नोटावर. आहे का नाही आपली परिस्थिती? आहे का नाही? मग असं वाटत असेल की बाबा आपलं हे पळणं कुठेतरी थांबावं, असं वाटत असेल आपल्या या संपत्तीच्या पाठीमागं पळणं कुठेतरी थांबावं, तर एका संतांना शरण जाणं महत्वाचं आहे. आणि संत आपल्या जीवनामध्ये यावे असं जर वाटत असेल तर एकदा सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी एकदा मुंच हात वरती करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई
तर असं जर वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये संत यावं तर संत येणं हे गरजेचं असेल की नाही. म्हणून प्रत्येकाचं गरजेचं असेल. मला सांगा, आपण प्रत्येक जण बाळूमामांचं नाव घेतो बरोबर ना. म्हणतो बाळूमामांचा उद्धार झाला. तर ते एका सद्गुरूंना शरण गेले बरोबर ना. कोणाला शरण गेले? तर मुळे महाराजांसारखे गुरु त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आकाशवाणी झाली की बाळू तुला गुरु करावं लागेल. तू जी काही तपश्चर्या करतोय त्या तपश्चर्येचे तुला फळ मिळणार नाही. का नाही मिळणार? तर तुझ्या जीवनामध्ये संत आले नाही, तुझ्या जीवनामध्ये गुरु आले नाही बरोबर ना. मग बाळूमामा हे मेंढर वळायचे. काय करायचे? मेंढर. त्यांना वाटायला लागलं की बाबा आपण हा धनगर आहे आणि आपण काय करतो? मेंढर वळतो बरोबर ना. मग मेंढर वळतो तर एखादा संत शोधण्यासाठी पुढे जायचं बाबा. बाळूमामाच्या मनामध्ये विचार आला. परंतु बाळूमामांनी विचार केला की आपण जी काही लोकांची भूत काढून देतो, आपण जे काही लोकांची भूत काढून देतो ती आपण इतके दिवस मोफत काढून देत होतो बरोबर ना. पण इथून पुढे आता काय करायचं? कोणी जर आला तर त्याचं ते सगळं करून द्यायचं, परंतु त्याच्याकडून एक ₹100 दक्षिणा म्हणून घ्यायचं. मग असं 4-6 महिन्याच्या झाल्याच्या नंतर ते पैसे बरेच साचले. बरेच साचल्यानंतर मग बाळूमामांनी सांगितलं की बाबा जो एखादा माझ्याकडे येईल हे नाणं मला ज्यावेळेस कोणी मागेल त्यावेळेस त्याच्या तोंडातला जो आकडा आणि माझ्या गाठोड्यामधला जो आकडा सेम निघेल त्यालाच मी गुरु करीन. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर मामा शेणगावच्या रानात बकरी चालत होते. कुठं? शेणगावच्या रानात. आणि चालत असताना मामाचा जो भक्त होता मर्ग्या नावाचा गडी, त्याच्याजवळ मामा हे कायम गाठोडे सांभाळायला द्यायचे. कायम हे गाठोडे त्या मर्ग्या नावाच्या गड्याकडे असायचं. आणि मग शेणगावच्या रानात मामा बकरी चालत होते तर मामा दत्ताच्या मंदिरामध्ये दत्तरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले. परंतु तिथं होते मुळे महाराज. मग मुळे महाराज होते तर मुळे महाराजांनी बाळूमामांना सांगितलं की बाळू तुझ्याजवळ जे ती नाण्याचं गाठोडं आहे ती माझ्याकडे आणून दे. कुणी विचारलं? कुणी सांगितलं? तर मुळे महाराजांनी. मग बाळूमामा म्हणले आधी त्याच्यामध्ये नाणं किती ते सांगा, मग मी तुम्हाला आणून देतो. मग मुळे महाराजांनी सांगितलं की त्याच्यामध्ये ₹120 नाणे. किती? 120 नाणे. आणि मग बाळूमामाने त्या मर्ग्या नावाच्या गड्याला आवाज दिला आणि आल्याच्या नंतर सांगितलं की ते गाठोडं सोड आणि त्याच्यात किती नाणं निघतंय ते मोज. तर त्याने ते गाठोडं सोडलं आणि सोडल्याच्या नंतर नाणं मोजलं तर बरोबर ते नाणं ₹120 निघलं. तर त्याच वेळेस बाळूमामांनी लगेच त्या मुळे महाराजांचं पाय धरलं. का धरलं? तर त्यांनी ते बरोबर सांगितलं की ह्याच्यात जेवढं नाणं आहे तेवढंच त्यांनी सांगितलं. मग मला सांगा त्यांच्याही जीवनामध्ये गुरु आले का नाही? म्हणून आपण त्याला साक्षात काय म्हणतो रुद्राचा अवतार थोर हो.
सन्मान झाला बाळूमामांच्या जीवनाचा सुद्धा उद्धार झाला. पण का झाला तर मुळे महाराजांसारखी राहून बोलते. पण मी सुद्धा एका सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतरच मला खरा परमार्थ म्हणजे काय हे समजलं. ज्या वेळेस मी घरी होते त्यावेळेस मला हा परमार्थ म्हणजे काय कळत नव्हतं. परंतु ज्या वेळेस माझ्या मायबापांनी मला सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये टाकलं त्यावेळेस खरा परमार्थ म्हणजे काय हे समजलं. कुणामुळं तर एका सद्गुरूंमुळं. म्हणून माझ्या सद्गुरूंसाठी मला म्हणावं असं वाटतं, जीव वावरणी टाकावा वाटतोय असा गुरु रामी केला. जीव वावरणी टाकावा वाटतोय असा गुरु रामी केला. बघ उद्धार माझा झाला हो झाला, मी भक्त्या गुरु सखेला. बघ उद्धार माझा झाला हो झाला, मी भक्त्या गुरु सखेला.
करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे पिस म्हणजे काय कोंबडीचं पीस नाही, काय मोराचं पीस नाही. पिस म्हणजे त्या भगवंताचा छंद. मग तो छंद आपल्याला सद्गुरूच लावून देतील. मग जाता जाता एवढंच सांगेल की बाबा आपण आलोय ना या नरदेवाला, तर फक्त काही नाही जमलं ना आपल्याला, तर फक्त जीवन चांगलं जगा. कारण त्या भगवंताने आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय, मग आपण जीवन चांगलं जगलं पाहिजे, बरोबर ना. पण महाराज आपण काय करतो, आपल्याला एखाद्याचं चांगलं नाही ना करता आलं, आपण त्याच्यामध्ये काटा घालतो, बरोबर ना. एखाद्याला सरळ रस्त्याने चालायचं ना, त्या सरळ रस्त्यामध्ये आपण काटा टाकण्याचं काम करतो, बरोबर ना. पण थोडक्यात सांगून नाही ना, आपल्याला फुलं नाही ना टाकता येत, नका टाकू, पण काटा टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते कविकार सांगतात, ते बोलतात, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, सदाचार अपना न सके तो पापों के पग मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. नाही ना बाबा आपल्याला एखाद्याच्या आयुष्यात फुल बनता येत, नका बनू, पण त्या फुलाचं काट बनण्याचं मात्र प्रयत्न निश्चित करू नका. कारण त्या भगवंताने आपल्याला हे जीवन दिले ना, खूप सुंदर दिले. कारण एक कविकार या जीवनाचं महत्व सांगतात, ते बोलतात, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुहंदा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा, ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तर कशासाठी जगायचंय महाराज आपल्याला, तर लोकांचं चांगलं नाही ना करता आलं, नका करू, फक्त चांगलं जगण्याचं. नाही ना आपल्याला एखाद्या देवाची प्राप्ती करता येत, नका करू, पण निदान कर्म तरी चांगलं करा. कारण कर्म जर चांगलं केलं ना, तर आपल्याला कोणत्याही वळणाला कशाची भीती वाटत नाही. परंतु आपण कर्म जर वाईट केलं असलं ना, तर प्रत्येक वळणाची आपल्याला भीती वाटते की बाबा आपलं कुठंतरी कर्म चुकलंय. कारण एक कविकार सांगतात, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी रासी, और नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी. अहो, कर्म असं सुंदर करा की कुठं तुम्हाला आळंदीला पंढरीला जायची गरज नाही लागली पाहिजे. इथंच आळंदी आणि इथंच पंढरपूर. मला सांगा, तुम्ही जर वारीला गेल्याच्या नंतर तुमचे आई वडील जर एका घरामध्ये एका कोपऱ्याला पडून जर बसले असतील, तर तुमच्या वारीला जाण्याचा काय उपयोग आहे का महाराज? तर नाही. मग वाटत जर असेल आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, तर या आधी आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांची जर सेवा केली, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला भगवंत दिसू शकतो. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की बाबा, एवढा सुंदर नदी आपल्या त्या भगवंताने दिलाय ना, फक्त चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर असं माझ्या कीर्तनासाठी ज्यांनी मला सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली, ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व मृदुंगाचार्य सुद्धा आहे बरं का, हरिभक्त परायण राहुल महाराज जाधव. आम्ही त्यांना प्रेमाने गुरुजी म्हणतो. तर खूप सुंदर असा त्यांनी पखवाज वाजवला. त्याचबरोबर त्यांच्याच गावात ते छोटे मृदुंग, तर त्यांनी सुद्धा खूप सुंदर असा पखवाज वाजवला. त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर
कीर्तनामध्ये ज्यांनी साथ दिली ते हरिभक्त परायण पठारे महाराज असतील, त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर माझ्या बंधू भगिनी धनश्रीताई असतील, श्रेयाताई असतील, त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर माझे मोठे बंधुराज हरिभक्त परायण गौरव महाराज खेडकर यांनी सुद्धा मला कीर्तनकृती सेवेकरता खूप सुंदर अशी साथ दिली, त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर गोविंद महाराज पांढरे यांनी सुद्धा मला या कीर्तनरूपी सेवेसाठी खूप सुंदर अशी गायनाची साथ दिली, त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी मला या हार्मोनियम साठी ज्यांनी मला माझ्यासारख्या येड्या बाळाला सांभाळून घेतलं ते हरिभक्त परायण संभाजी महाराज असतील, त्यांचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी मला 1 तास भरविना सांभाळला, मनात म्हणत असते कधी पोर संपवते देव जाण, पण तुम्ही सुद्धा मीना सांभाळला त्याबद्दल तुमचं सुद्धा अंतःकरणापासून आभार. त्याचबरोबर ज्यांनी माझ्या कीर्तनामध्ये म्हणजे माझ्या आजीच जिने माझ्या कीर्तनामध्ये तुळस घेऊन उभी राहिली, तर खरं जर सांगायचं झालं तर मी खरा परमार्थ जर शिकली असेल तर आमच्या घरामध्ये पहिली जर घडली असेल तर ती तेवढा जोरदार टाळ्या वाजवा तिच्यासाठी, कारण ती घडली म्हणून मी बाबांच्या सानिध्यामध्ये आले. का तर तिला बाबांचं सानिध्य लाभलं आणि तिने 18 वर्ष वारी केली बाबांसोबत, म्हणून मला बाबांच्या सानिध्यामध्ये जायला भेटलं. नाही तर असं म्हणतात ना की घरामध्ये कुणाची तरी पूर्व पुण्याई असावी लागते, त्यासोबत पुढे तरी माणूस पुढं घडतो. तसं माझ्याही जीवनामध्ये माझ्या आजीची मला पूर्व पुण्याई लाभली, म्हणून मी आज या ठिकाणी 2 तास उभी राहून बोलू शकले. त्याचबरोबर तिचा सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर ज्यांनी मला तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवण्याचं काम केलं ते माईक सिस्टीम वाले दादा असतील, तुमचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे कॅमेरेवाले दादा असतील, तुमचं सुद्धा मी अंतःकरणापासून आभार मानते आणि सर्वांच्या वतीने सर्वांचा आभार मानते आणि माझ्या सेवेला स्वल्पविराम देते. ज्ञानेश्वरा माऊली तसाच संभाजी महाराज बेडकर हार्मोनियम वादक यांचा सत्कार अर्जुन कुंडबा शेंडगे यांनी करायचा आहे. त्यांनी पुढे ताबून देत मध्ये नका येऊ मध्ये. यानंतर गौरव महाराज खेडेकर, गायनाचार्य केशव किसन शेंडगे, भाऊसाहेब तोंडे. यानंतर मृदंगाचार्य राहुल, यानंतर गायनाचार्य रामभाऊ महाराज पठारे यांचा सन्मान होतोय.